पैसा झाडाला लागत नाही, पण मेहनत आणि योग्य दिशा मिळाली तर झाडातून पैसा नक्कीच येतो. वाशिम जिल्ह्यातील सांभई गावातील प्रीतम भगत यांनी हे प्रत्यक्षात सिद्ध केलं आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेऊन त्यांनी आपल्या केवळ 4 एकर मुरमाड जमिनीत ड्रीप सिंचन आणि मल्चिंगच्या साहाय्याने फळभाज्यांची लागवड सुरू केली. आता ही शेती त्यांना वर्षाला 15 लाखांचं विक्रमी उत्पन्न देत आहे. गुबीपासून मिरचीपर्यंत रोज बाजारात विक्री, रोज नफा आणि वर्षभराचं बारमाही उत्पन्न, हीच आहे पैशाची शेती, जिथे परिश्रम, नवकल्पना आणि सरकारी योजनेचा हात एकत्र आले आहेत. हे आहेत वाशिमच्या जांभई इथले शेतकरी प्रीतम भगत. पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न होत नसताना प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा त्यांनी लाभ घेतला. पाण्याची सोय झाली. सरकारी अनुदानातून ड्रीप सिंचन आणि मल्चिंग बेडची सोय करण्यात आली आणि आपल्या 4 एकर हलक्या पोताच्या मुरमाड जमिनीत फळभाज्यांची लागवड करून आता ते बारमाही विक्रमी उत्पन्न घेत आहेत. मी अल्पभूधारक शेतकरी असून 4 एकर शेती असल्यामुळे आणि खडकाळ जमीन आहे. इथं कुठल्याही प्रकारचं पीक येत नव्हतं आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन सूक्ष्म सिंचन योजनेमार्फत हे ड्रीप योजना घेतली आणि याच्यापासून मी भाजीपाला अलग वेगवेगळ्या पिकाची भाजीपाला काढत आहे. कारले, बरबटी, मिरची, फुलगोबी, टमाटर, आणखी कपाशी बी सुद्धा या क्षेत्रफळावर मी उत्पादन घेत आहे. तसं इथं हे खडकाळ जमीन असल्यामुळे इथं पाण्याची फार कमतरता आहे आणि इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे तसं बारमाही. पण या ठिबक सिंचनच्या योजनेमुळे मी पिण्याची व्यवस्था झाली आणि उत्पादनही बी घेऊन राहिलो मी त्या ठिबकच्या ह्याच्यानुसार. आणि जर मी पहिले रासायनिक कीटकनाशक महागडे फवारत होतो, आता 70 रुपयाचं जर स्ट्रॅप आणले, चिकट सापळ्या जर आणल्या तर माझं 10,000 रुपयाचा फवारण्याची म्हणजे बचत होऊन राहिलेली आहे. हा, पाणी शेतापर्यंत आला आणि पूर्ण 4ही एकर आमच्या ठिबक योजनेनं आमचं ओलीत होऊन राहिलं 12ही महिने. हा, इतर शेतकऱ्यांनी ही योजना घ्यावी आणि आपलं शेत फुलवावं, उत्पादन त्यांचं वाढावं ही अपेक्षा बाळगून सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. ठिबक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. विशेष म्हणजे प्रीतम भगत यांची शेती पूर्णपणे विषमुक्त आहे. त्यामुळे त्यांच्या भाजीपाल्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. सुपीकता कमी असूनही सरकारी योजनांचा लाभ, पाण्याचं योग्य व्यवस्थापन याचा अवलंब करून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. याच्या मागचं राज आहे सगळं काही उत्पन्न चांगलं आहे, मिळून राहिलं आम्हाला. रोज मजुरी करून राहिलो. ठिबक योजना आहे आमची म्हणून आम्हाला कमी पाण्यातनी उत्पादन होऊ राहिलं. आमचं इन्कम दररोजचं आमचं 5 ते 10 हजाराचं जास्त पण आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सुद्धा छोटे छोटे प्लॉट तयार करून विविध हंगामी पिकांची लागवड केल्यास तेही चांगले उत्पन्न मिळवू शकतात असा विश्वास सहाय्यक कृषी अधिकारी अमोल हिस्सेकर यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हे एक अशी योजना झाली की त्यामध्ये खूप शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन होत आहे. कोरडवाहू क्षेत्र असलेले साधारण सोयाबीन, कपाशी असे पीक घेत होते, परंतु सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ झाल्यामुळे त्यांचं संपूर्ण क्षेत्र हे ड्रीप त्यांनी घेतलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण क्षेत्रावर फळबाग सोडून आपले भाजीपाला घेतलेला आहे. तो भाजीपाल्यामध्ये आज रोज त्यांच्यामुळे एक विशिष्ट पैसे किंवा त्यांनी रोज मार्केटला नेणं आणि संध्याकाळी पैसे हजर आहेत आणि स्वतः ते काम करतात आणि इथेच रोजगार सुद्धा त्यांना उपलब्ध झाला आहे. पाण्याचा पुरेपूर वापर होत आहे आणि हा चांगल्या प्रकारे एक त्यांच्या जीवनात बदल होण्याची ही सूक्ष्म सिंचन योजना दिसून येत आहे. जमिनीचं क्षेत्र जरी वाढवता येत नसलं तरी मर्यादित जमिनीवर योग्य कृषी मार्गदर्शन घेऊन कष्ट केले तर उत्पन्न निश्चित वाढवता येतं. हे प्रीतम भगत यांच्या प्रयोगावरून दिसून येतं. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.